नमस्कार. महाधुरळामध्ये स्वागत. सध्या कोल्हापूर नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या गोकुळ दूध संघासंदर्भात आज मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. गोकुळ दूध संघातील अनियमितता आणि इतर काही संदर्भात प्रकाश बेलवाडे यांनी राज्य सरकारकडे चौकशी समिती नेमण्याची मागणी केली होती आणि अखेर गोकुळच्या चौकशीसाठी दोघांची विशेष चौकशी समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. सांगली मिरज सहाय्यक निबंधक दुग्ध व सहकारी संस्था आणि जिल्हा विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था पदुम सांगली या दोघांची आता गोकुळच्या चौकशीसाठी समिती नियुक्त केलेली आहे. विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था राजकुमार पाटील पुणे यांनी आता हे चौकशीचे आदेश दिलेले आहेत. एकीकडं न्यायालयात प्रकरण सुरू आहे ज्या 1108 संस्थांसंदर्भात यांची नोंदणी व्यावसायिक या संदर्भातली ही तक्रार आहे आणि दुसरीकडे आता 146 कलमानुसार गोकुळच्या चौकशीचे आदेश आता राज्य सरकारने दिलेले आहेत. त्यामुळे आता गोकुळमध्ये पुन्हा एकदा राजकीय वादविवाद होण्याची चिन्ह स्पष्ट झालेली आहेत. कारण 423 संस्थांसंदर्भात प्रकाश बेलवाडे यांनी तक्रार केली होती की या 423 संस्थांनी निकष पूर्ण केले नाहीत, त्यामुळे त्यांचं सभासदत्व रद्द करावं. याशिवाय 5 संस्था अशा आहेत की ज्या अस्तित्वातच नव्हत्या तरी त्यांना सभासद केलेला आहे. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आता दोघांची विशेष चौकशी समिती राज्य सरकारच्या सहकार खात्यानं नियुक्त केलेली आहे आणि या समितीने तातडीने अहवाल द्यावा असंही म्हणलेलं आहे. त्यामुळे आता या समितीच्या अहवालानंतर पुढील कारवाई काय होणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे. एकीकडं गोकुळवर प्रशासक नियुक्तीच्या सुरू झालेल्या हालचाली, दुसरीकडं गोकुळची निवडणूक व्हावी म्हणून सुरू झालेल्या हालचाली आणि तिसरीकडं न्यायालयीन प्रक्रिया, हे सगळं सुरू असताना आता नवीन चौकशीचे एक पुन्हा चौथी जी काय प्रक्रिया आहे ती सुरू झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता गोकुळची चर्चा पुन्हा एकदा निश्चितपणे वाढली हे नक्की.